रात्रीचा प्रवास आणि मोठा ऍक्सिडेंट. आजचा दिवस एकदम भन्नाट आणि ट्विस्टने भरलेला होता. सकाळी घरातून निघालो आणि आज तर बस ड्रायव्हिंगला बसले भाऊ. आणि मग काय, पाटलांना थेट गाठला बस स्टॉप. बसची वाट बघताना थोडा ब्रेक घेतला आणि लगेचच बस लागली. त्याचबरोबर हॉटेलच्या स्नॅकवर ताव मारला, कारण रिकाम्या पोटी प्रवास म्हणजे मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यासारखंच. सकाळपर्यंत इतका उशीर झाला होता की प्रवासातच दिवस गेला. सूर्य सुद्धा म्हणत होता, भाऊ मी निघतो आता. आणि दिवसभराच्या प्रवासामुळे शरीराची अवस्था अशी झाली होती की बेड दिसताच मी लगेच झोपेची भेट ठरलेलीच होती. लगेच मित्रांनो आपण तर होतो पुण्यामध्ये. आणि मग काय, दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम फ्रेश मॉर्निंग झाली आणि तुमचा पाटील पूर्ण जोशमध्ये तयार. रूम सेट केला आणि मौला भेटून मारली कल्टी. मग काय भाऊ, पाटलाला भेटून लगेच झाला रूम बीम कम्प्लीट. आणि त्यानंतर बसलो मस्त थोडं निवांत. मग काय, भाऊजी बसेल होते, थोडा गप्पा वगैरे झाल्या आणि लगेच आपण निघालो लिफ्टकडे. मग लिफ्टमधून डायरेक्ट खाली. मग काय, भाऊजीने काढली आपली ग्लांजा आणि आम्ही थेट मस्त लगेच गाडी घेऊन निघालो बाहेर. बाहेर दिसताच वातावरण एकदम सुंदर झालं होतं. म्हणलं काय, पाटला लगेच दिसली हॉटेल. मग काय झाला पोटोबाचा विषय. भाऊला तर मग लगेच बसलो आणि भाऊजींनी लगेच नाश्ता करून परत निघालो आणि भाऊजीच्या मित्राला भेटलो. पण खरी फिल्म तर आता सुरू झाली. रिक्षा बस स्टँड बसून बसमध्ये बसलो आणि जायचं होतं रिक्षा स्टँडवरून बस स्टॉपला. त्याचबरोबर मित्रांनो, आपण निघाल्यानंतर रिक्षा स्टँडवरून बस स्टॉपला पोहोचलो. बसमध्ये बसल्यानंतर ट्रॅफिक तर इतकी होती की गाड्या पुढे कमी आणि हॉर्न जास्त चालत होते. आणि मग काय, आजच्या दिवसाचा सर्वात मोठा ट्विस्ट, पिकअपने बसला धडक दिली. धाडकन आवाज झाला आणि सगळे प्रवासी एकमेकांकडे बघायला लागले. पिकअपची अवस्था अशी झाली होती की स्वतःलाच ओळखू शकत नव्हती आणि बसलाही थोडं नुकसान झालं होतं. आम्ही सर्वजण खाली उतरून पाहणी केली. काही वेळानंतर तर असं वाटलं की आपण प्रवास ब्लॉग नाही तर अपघाताचा लाईव्ह रिपोर्ट करत आहोत. त्यानंतर रिक्षा पकडली आणि घरी निघालो. दिवसभरात इतके ट्विस्ट आले की प्रवास साधारण प्रवास नव्हता तर पूर्ण कॉमेडी ऍक्शन चित्रपट होता. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये.